आमच्या चंदन सरांच्या कार डीलची पहिली कमाई आहे. कार डील? भाई कॉंग्रॅच्युलेशन. हे घे तुझं आहे. तुला नाही दे नंतर. अरे म्हणजे हो, तू पवार सरांचं कारचं डील करून दिलंस ना, त्याचेच पैसे आहेत हे. बायर आणि सेलर दोन्ही खुश आहेत. लगेच त्यांनी पेमेंट केलं. पेमेंट वगैरे म्हणजे? हो मग काय, तुझ्याकडनं फुकट काम करून घेणार नव्हते ते. 15,000 रुपये तुझं कमिशन. भाई चला पार्टी आहे भाई, लोक आज पार्टी आहे. क्या बात है जीजू, क्या बात है. वाह 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 वाह. अरे यार हे बेस्टच झालं यार एकदम. चंदन भाई मी काय बोलतो, अजून 10-15 गाड्यांचं डील करून टाक, म्हणजे आयुष्यभराचं टेन्शनच नाही ना भाई. अरे म्हणजे हा विचार केलाच नव्हता मी. हो, आणि विशेष म्हणजे या डील मुळे ते इतके इम्प्रेस झालेत की तुला अजून 10-15 डील्स येऊ शकतात. सो बी प्रिपेअर्ड. भाई साहब क्या गुड न्यूज आहे. कळतंय ना चंदन भाई काय बोलतायत सगळे. हो भाई मस्त आयडिया आहे, तुला खूपच फायदा होईल. भाई उद्या जाऊन मोठा माणूस झाला ना की आम्हाला विसरू नका भाई. हे चंदन मी काय म्हणतोय, ह्याला खरंच विसर भाई. बट सिरियस चंदन, तुला यामध्ये चांगला एक्सपिरियन्स आहे. तू यातच बिझनेस का नाही सेटअप करत? हा भाई, म्हणजे बिझनेस सेटअप झाला की महिन्याला 1-1.5 लाख सहज आहे. हा काय एवढे? अरे आरामात. अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये भाई. अरे मग विश्वास ठेव, आता मजा आहे. नाही मग आपण वाट कसली बघतोय. हॅलो सर. ओ हॅलो. हाय सर, मी कीर्ती देसाई. सर माझी ताई. ओके ओके ओके, मला मिस्टर देसाईंनी सांगितलं होतं पण भेट नव्हती झाली. ऍक्च्युली आपण अवॉर्ड्सना भेटलो होतो. तुमचं नाव सुद्धा मी खूप ऐकून आहे आणि तुमचे प्रोजेक्ट सुद्धा फॉलो करते. अरे वा, म्हणजे तुमची बिझनेस मध्ये एवढी इन्व्हॉल्वमेंट आहे बघून बरं वाटलं मला. अहो सर ती खूप टॅलेंटेड आहे. प्लीज प्लीज ताई बस ना. म्हणजे ताई जरी ऑफिसला येत नसली तरी ताईचं लक्ष असतं बिझनेस मध्ये खूप, आणि ती खूप टॅलेंटेड आहे सर. अशो असणारच, ही तुझी मोठी बहीण. अरे सर काय. मग आपण कधी करतोय मीटिंग? काही प्रश्न असतील ना तुला? नाही, विचारलंय मी सगळं. ओके, आम्ही येतोच. भेटूया परत. थँक्यू. नाईस टू मीट यू. आलोच मी. येस येस. बरं झालं आली. हीच ती जागा. नक्की काय? हो हीच जागा आहे. अरे पण मग तुला नक्की वाटतंय का याचे? हो आपण कोणातरी विचारूया ना. दादा ऐका ना, चंद्रकांत साळवी इथेच असतात का? हा शेट आत असतील. त्यांना बोलवता का, म्हणजे जरा बोलायचं होतं. का काय काम होतं? काय काम आहे म्हणजे आमचं ना दादा छोटं गॅरेज आहे आणि ना ते जरा मोठं करायचं आहे आम्हाला. म्हणजे असं चांगलं डेकोरेट, म्हणजे चांगल्या गोष्टी टाकायच्या आहेत. तर ह्यांचं नाव खूप ऐकलं होतं आम्ही. तर तुम्ही जरा यांना सांगाल का, आम्ही भेटायला आलोय. बरं बरं ठीक आहे, बोलवतो. वाचलं शिवा, भारी सुचलं तुला. गाडी इकडेच कुठेतरी असेल काय? बाई ही गाडी आहे. शेटनी तुम्हाला आत बोलवलंय. हो का? बोलवलंय का? थँक्यू दादा. त्यामुळे आम्हाला माहिती असतो तो कुठे, आणि हवं असेल तर तुम्हाला टोलला काही सगळ्या पावत्या पण दाखवतो. दाखवा ना मग जरा. दाखवा ना म्हणजे? अहो मी कशाला दाखवू? अहो दाखवली असती, पण तुमची आमची काय ओळख आहे का? अहो माझ्या माणसाने सांगितलं की तुमचं गॅरेजचं एक्सपांड करताय तुम्ही, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मदत हवी आहे, त्याच्यासाठी तुम्ही इथे आलात, आणि तुमचं भलतंच काहीतरी. काय लफडा काय? लफडा काय नाही, तो ट्रक मला दिसला होता. कुठे? ते नाही तेच. हे बघा, माझं ना तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे, म्हणून मला ती माहिती जरा प्लीज. हे बघा, तुम्ही कोण आहात? तुम्हाला मी कुठलीही माहिती देणार नाही. हे बघा, आता तुमचं जर काही काम नसेल तर निघा इथून. ठीक आहे, थँक्यू.
काय आहे? दिव्या, मी माझ्या आयुष्यात एका नवीन प्रवासाची सुरुवात करतोय आणि त्यात मी यशाची पहिली पायरी सुद्धा चढलोय. तर तुला माहित असेल नसेल मला काही कल्पना नव्हती. मला वाटलं मी स्वतःहूनच जाऊन सांगितलं पाहिजे, म्हणून हे तुझ्यासाठी. असं काय बोलतोयस चंदन? मी खुश आहे तुझ्यासाठी. मला त्याने काही फरक नाही पडत. तुला आठवतंय मी तुला मागे एकदा बोललो होतो की दिव्या, आपल्याला जे हवंय, आपल्याला आयुष्यात जे करायचंय त्यासाठी आपण दोघं मेहनत करू. तू पण कर, मी पण करतो. आपण दोघं मिळून आपला संसार उभा करू. आपल्याला जे हवं ते कमवू. पण तू विश्वास नाही ठेवलास ग, ना माझ्यावर ना आपल्यावर. पण सुदैवाने काही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या त्या विश्वासावर आणि थोड्याशा माझ्या मेहनतीवर मी आता माझ्या आयुष्याची पुढची वाटचाल सुरू करतो. हे मी सगळं तुला का सांगतोय माहितीये दिव्या? कारण आता माझ्या आयुष्यात तुझी किंमत शून्य झाली आहे. कारण तू चुका केल्यास आणि त्या मान्यही नाही केल्यास. त्यामुळे आता मी पैसा कमवणार आणि त्या पैशातनं मी आईची काळजी घेणार, गॅरेजची काळजी घेणार, आजींची काळजी घेणार, सगळ्यांची काळजी घेणार. पण तुला 1 रुपया देणार नाही. आणि हेच तुला माहित असावं म्हणून मी तुझ्यासाठी हे पेढे आणले. घे घे अगं घे. अख्खा बॉक्स तुझ्यासाठी. आयुष्यात माझी जेवढी साथ दिलीस त्यासाठी धन्यवाद.